पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। बर्डीपाडा टोल नाक्यावर धडक कारवाई, जंगली प्राणी तस्करीचा पर्दाफाश। गुजरातकडे चाललेली अवैध वन्यजीव वाहतूक उधळली, 23 लाखांचा माल जप्त। कोल्हे रानपक्षी पोपटांची तस्करी उघड, मोठी कारवाई, 190 रानपक्षी 99 पोपटांसह कोल्ह्यांची सुटका, तस्करांवर गुन्हा। नंदुरबार जिल्ह्यात पोलीस व वन विभागाने संयुक्त कारवाई करत वन्यजीव तस्करीचे गंभीर प्रकरण उघडकीस आणले। त्या कारवाईत 23,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। माहितीनुसार 13 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 8:55 विसरवाडी जवळील बर्डीपाडा टोलनाक्यावर संशयित टेम्पोची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान टेम्पो MH41 AU 2352 मधून जंगली प्राणी व पक्ष्यांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे आढळून आले। या कारवाईत 5 कोल्हे, सुमारे 190 रानपक्षी, 99 पोपट जप्त करण्यात आले। हे प्राणी व पक्षी अत्यंत अरुंद पिंजऱ्यामध्ये कोंबून ठेवण्यात आले होते। त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा अवस्थेत त्यांची वाहतूक केली जात होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। प्राथमिक तपासात ही तस्करी महाराष्ट्रातून गुजरातकडे होत असल्याचे समोर आले। आरोपी हे प्राणी व पक्षी विक्रीच्या उद्देशाने नेत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। जप्त मुद्देमालात प्राणी पक्ष्यांसह टेम्पो व इतर साहित्याचा समावेश असून त्यांची एकूण किंमत 23,40,000 रुपये आहे। या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 तसेच इतर संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। जप्त करण्यात आलेल्या सर्व प्राणी व पक्ष्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान या प्रकरणामागे मोठे तस्करीचे जाळे कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पोलीस व वन विभागाकडून पुढील कारवाई सुरू आहे। ही कारवाई नंदुरबार LCB व विसरवाडी पोलिसांनी संयुक्तपणे पार पाडली असून वन्यजीव तस्करी विरोधात प्रशासन अधिक सतर्क झाल्याचे दिसून येते।